पालघर साधू हत्याकांडावरून भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले होते त्या काशीनाथ चौधरी यांचा भाजप प्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांवरच त्याचं खापर फोडलं। या सगळ्या वादावर पत्रकार परिषद घेताना त्यांना अश्रू अनावर झाले। त्यासाठी पाहूया हा रिपोर्ट। पालघर साधू हत्याकांडामध्ये ज्यांच्यावर भाजपनं आरोप केले होते त्याच आरोपांवर काल भाजपला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। मात्र दुसरीकडे सोशल मीडियामध्ये भाजपचे समर्थक भाजपवर तुटून पडले। त्यामुळे अखेर पालघरमधल्या काशीनाथ चौधरींचा पक्षप्रवेश याला स्थगिती दिली गेली। दरम्यान त्याच काशीनाथ चौधरींना अश्रू अनावर झाले। मला आरोपी ठरवलं गेल्यामुळे कुटुंब अस्वस्थ झाल्याचं काशीनाथ चौधरी यांनी म्हटलं। खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे। माझा मुलगा माझा मुंबईला खोलीतला आहे। तो मला फोन करून सांगतो, पप्पा माझा मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे, त्याने पैसे खाल्लेत का, त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का, असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालंय होतोय। आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय, खास करून माझ्या मुलांना, माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, ती टीव्हीवर बघून रडते, मला विचारते, पप्पा हे काय चालू आहे, तुम्हाला का सारखं दाखवतायत, तुम्हाला गुन्हेगार का सांगतायत। 2020 मध्ये पालघरच्या डहाणूमध्ये जमावानं साधूंची हत्या केली होती। साधूंच्या वेशामध्ये मुलं पळवणारी टोळी समजून जमावानं हे कृत्य केलं। त्यावेळी काशीनाथ चौधरी राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य होते। घटनास्थळी जमलेला शेकडोंचा जमाव आक्रमक होता। अशावेळी वाद शांत व्हावा म्हणून पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं काशीनाथ चौधरींना घेऊन गेले। मात्र पोलीस आल्यावर देखील तिथे वादावादी झाली। यावरून तेव्हा विरोधात असलेल्या भाजपनंच काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले। मात्र प्रत्यक्षात चौधरी तिथे पोलिसांसोबत जमाव शांत करण्यासाठी गेले होते। दरम्यान घटनेच्या 5 वर्षांनंतर आरोप करणाऱ्या भाजपनंच चौधरींना प्रवेश दिल्यानं वाद उभा राहिला। म्हणजे काशीनाथ चौधरींवर आरोप केले भाजपनं, त्यांना पक्षप्रवेश दिला भाजपनं आणि त्यांच्या पक्षप्रवेशावरून सोशल मीडियामध्ये मोहीम सुरू केली, तीही भाजप समर्थकांनी। मात्र आरोप करणाऱ्या भाजपवर काशीनाथ चौधरींनी चक्कार शब्दही काढला नाही। त्याउलट माध्यमांवर आलेल्या बातम्यांमुळे आपली बदनामी झाल्याचं ते बोलतायत। आपण आताच सांगितलं की प्रसार माध्यम असतील किंवा इतर जी समाज माध्यम आहेत त्यांच्यावरती तुमची बदनामी झाली। मात्र ही बदनामी असून जे आरोप जे आहेत ते भाजपचे होते, ते प्रसार माध्यमांचे नव्हते। त्याच बातम्या ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांवर आल्या, मग त्याच भाजपमध्ये तुम्ही प्रवेश करताय? नाही, आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे। आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले, आता कुठले, त्याच्यात मी प्रवेश करतोय असं नाही। सगळ्या चौकशी पूर्ण झालेली आहे। CIDने चौकशी केलेली आहे, त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाले। त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही। धन्यवाद। हा काशीनाथ चौधरीचा जो विषय आहे, ज्यावेळेचं ते सरकार होतं तेव्हा काशीनाथ चौधरीला आरोपी करा, हेच भाजपचे सगळे लोक त्या सरकारवरती तुटून पडले होते, माननीय उद्धव साहेबांवरती, आणि तेच आता त्याला पक्षात प्रवेश करून घेतात। म्हणजे ह्याच्यातच किती दुटप्पी भूमिका आहे हे जनतेला कळायला सोपं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।